हाय नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर बघा आता वाजले सकाळचे 11 आणि आमची लवकरच आंघोळ झाली बघा. म्हणजे काल कसं आंघोळीला 2 वाजलेले, आज लवकरच केली, आज 10 वाजता केली. कारण आता चाललो आम्ही दवाखान्यात. कुणासाठी ती नक्कीच बघा. तर हिची पण आंघोळ झाली, माझ्या आधी हिने केली बघा आंघोळ. तशी तर रोजच करते, म्हणजे रोजच हिला आंघोळ घालते माझ्या आधी. म्हणतात ना आईच्या आधी लेकराने आंघोळ करायची असते आहे ना. तशी तिने म्हणजे तिला घातली आंघोळ आणि आता झोपली बघा. तशी वळवळ करते. 11:40 झाले की अजून खालचं दिसलं नाही म्हणून नुसतं 11 बघितलं. तर नाश्ता ही झाला, आंघोळ घातली हिला, मेकअप म्हणजे नटापटा केला हिला आणि झोपली. तशी झोपी नाही गेली, वळवळ करते. तर आता बोलवली गाडी, आम्हाला जायचं दवाखान्यात. तर तुम्ही नक्कीच ब्लॉग कंटिन्यू करा. बघा कसं काय पप्पा गेला गाडी आणायला, म्हणजे ड्रायव्हर नवीन आहे त्या गाडीचा, त्यामुळे आपलं डीपी पैसे गेले तर घराकडे आणायला. तर चला निघूयात. इकडे बघा आली गाडी. मम्मी पण तयार झाली, हिला पण घेतलंय. तिला चांगलं गुंडळण दिमाग नाही तर तू घे. शर्ट कुठे काढायचं? हाय तर हो हो किती काही हे नाही पाहिजे, दुसरं पाहिजे. मग हाय थांबते. हे काल घातलं होतं. चला आधी ही ड्रेस घातलाय. हा हा चला. पप्पा पण येणार आहेत आमच्याबरोबर, म्हणजे गेल्या वेळेस दवाखान्यात गेलं तर तेव्हा पप्पा नव्हता आलं. आता चला म्हणलं मम्मी आम्ही तिकीट जायचो. वारं सुटलंय, कानाला बांधावं लागते काय की माझ्या. आली का? तर बघा आता बाहेर आले मी, पण काय कानाला बांधलं नाही अजून. बांधते वारं सुटलंय. इथं गोल्या बसलाय, इथं मन्या झोपलाय. तर गाडी आ गई. चला जाऊयात आता. बघू 12 वाजे आधी दवाखान्यात बंद होतो वाटतं, कारण आज शनिवार आहे ना. हा का? बाबा सगळी चौकशी केली त्यामुळे चाललंय. चला घेऊयात आता हिला. माझ्या चेहऱ्यावर काय वाटतंय, मला दुखत असेल तर नसेल तुम्ही बघा नक्कीच. कारण चाललोय आता सगळीच, म्हणजे सगळीच काय. आता मी तर जाणारच, माझ्याबरोबर माझं बाळ येणार, माझी मम्मी येणार. आता पप्पा पण निघाल्यात. लावलं का आतनं? इथं कसा राडा पडलाय, ते घ्यायचं मला कानाला बांधायला. घेते की मी. चला सॉक्स घालते की तिला, बांधी काय. चला आता निघूयात. स्वेटर घातला, कानाला बांधलं. मनिया ध्यान ठेवा गोल्या. त्याला बाळाला घेतलं. हे बघा कपडे सगळी लियापाटी बाळाची. त्याला बाहेर आणलं, असं आत बसून बसून सवय लागली ना, बाहेर आलं की असं डोळ्याला लय त्रास होतो उजेडाचा. चला घेऊयात पुढं. हा कांदा टाकून द्यायचं. तर इथं घेतली माझी फाईल. चला कसं गुंडून घेतलंय. कशी टाकून घेते मम्मी. माझा चेकअप झाला बघा. मला सांगितलं सोनोग्राफी वगैरे करावं लागेल. त्यांनी गोळ्या दिल्या, त्या गोळ्यांनी राहिलं तर ठीक आहे, नाही तर सोनोग्राफी करावं लागेल. टाक्याला काय इथं झाल्यात का बघायला. आणि माझ्या पोटात दुखत होतं आणि पायाचं गोळे जास्त दुखत, त्यामुळं माझं पण चेकअप केलं. आता हिथं चेकअप चालू आहे बघा. इकडं पप्पांनी बसलं इथं. तुमचं काय नाही का? एकदम टकाटक खटाखट. बरं मम्मीला बी कणकणी आली. काय रात्रभर जात आम्ही. मी तरी झोपती लगे तिला पाजून, पण मम्मी शिकाट चुकाट झोपव सगळं मम्मीकडेच असते. चला चला चला, घरी गेल्यावर खेळा. चला आता दमानी या, दमानी उतरा. झालं चेकअप चांगलं. आता जाऊयात गावातल्या घरी नानांपाशी. इथं गाडी आली बघा आपल्याला न्यायला. रानातच आलती ही गाडी. चला चला आता घरी. काय नाही घेतलंय बाळाला, माझ्या बाळाला. येत आहे का बसता घेऊन? दे पप्पांकडं. तुझ आतमध्ये दमाने तू घेत आतमध्ये.
बघा मोंटे किती खुश झालाय. हे बघा मोंटे आलो नानांपाशी. बघा बघ तुझा मोबाईल. तर पहिल्यांदाच आलोय आम्ही हिला घेऊन घरात है ना. बाहेरनं तसंच गेलतो, गेल्या वेळेस दवाखान्यात आलो तसंच गेलतो आणि घरी आलतो पण दारातून तसंच गेलो. म्हणजे तसं नाना आलं तर राहणार भेटायला. तर आता गावात आलोय. आई कुठे? पंढरपूर. होय आव लक्षातच नाही माझ्या. आई पंढरपूरला गेली. आता बघा नाना तिच्या पाया पडवतात बघा देवाऱ्याच्या. आपली परडी ना आईची हातावर, त्या परडीच्या देवाऱ्याच्या पायाही पडवतात. ओके उठानाच. बघा आमचं किती भाग्य मोठे बघा. आज आषाढी एकादशी आणि दवाखान्याच्या याच्या बहाने आम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला बी आलो बघा. पाया पडवलं, मी पण पाया पडली, ते भारी वाटते. आणि आता पप्पा गेलेत बघा गोळ्या आणायला मेडिकलमधनं. तोपर्यंत आम्ही म्हटलं दर्शन घ्यावं विठ्ठल रुक्मिणीचं. हे बघा आलं दुकानात कारण ह्याच्यासाठी कपडे घ्यायची होती. हे बघा मस्त अशी छोटी छोटी कपडे टाकले तर, पण बघू आता कोणती सिलेक्ट होतात, कोणती छान वाटतात. होय मम्मी बघ छोटे छोटे कपडे छान आहेत सगळी, पण आपल्याला लुक बनवायचा आहे ना. उद्या परवा दिवशी 2 दिवसांनी महिना पूर्ण होतं, म्हणून थोडंसं हां डेकोरेशन वगैरे करून मस्त असे कपडे म्हणलं चेंज करावं काहीतरी लुक छानसा. पण तसे काही कपडे भेटत नाही तर हे पण छान आहेत. हे पण छान वाटते. थोडंसं रुक्मिणी नाही तर सीता बनवा म्हणलं. गाव फिरून आलो बघा. दवाखाना झालं, घर झालं, मंदिर झालं, दुकान झालं, तरी म्हणजे गावातच फिरून ना. दवाखान्यात गेलो, नंतर दुकानात गेलो, घरी गेलो. चलतच वाटलंय ना सगळं. तरी उठली नाही ही. उठली का आता? नाही उठानच आहे बघ. गोल्या इथं मन्या आव आव घराची राखण केलं. कोण आलं घरी? कोण आलं घरी? बरं गोल्या झोपला बघा लगेच. उठते का? उठते. झालं बघा सांगितलं सगळं डॉक्टरने. सगळं चांगले म्हणले, व्यवस्थित आहे बाळ पण. आणि माय पण पोटात दुखत होतं, दाखवलं, गोळ्या वगैरे दिल्या. तर राहिल्या तर ठीक आहे ना, तर बघायचं अजून दवाखान्यात जाऊन. तर चला व्हिडिओला करते इथंच एंड. जास्त काय विषय नाही, सगळं व्यवस्थित आहे. म्हणलं महिन्याचं होत आलं बाळ, म्हणलं दाखवावं. तिथनं पण नाही का डिस्चार्ज घेतले, पण सगळं चांगलं सांगितलेलं. पण म्हणलं आता घरी नाही का असते काय ना काय, त्यामुळे म्हणलं दाखवा जरा, चेक करावं. पण सगळं चांगलं म्हणजे व्यवस्थित आहे. तर चला व्हिडिओला करते इथंच एंड. बाय.